स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर कथेला सुरुवात करूया. गावाचं हवामान नेहमीच वेगळं असतं. सकाळी पक्ष्यांचा चिवचिवाट, दुपारी वडाच्या झाडाखाली थंड वारा आणि संध्याकाळी अंगणात पेटलेली मातीची चूल. त्या उन्हाळ्यात मी पुण्याच्या गडबडीमधून सुट्टी घेऊन माझ्या कोकणातल्या घरात आलो होतो. शेजारीच घर, लाल मातीच्या भिंती, तुळशी वृंदावन आणि नेहमी फुलांच्या वासेने भरलेलं. तिथेच राहणारी सुनीता आजी. त्याचं वय 50च्या आसपास, पण अजूनही इतक्या आकर्षक की गावातल्या तरुणांपासून वयस्कर पुरुषांपर्यंत सगळ्यांच्या नजरा तिच्यावर जात. लांबसडक काळे केस, गव्हाळ त्वचा, भरलेले होठ आणि डोळ्यात कायम थोडासा खट्याळपणा. नवरा दुबईला नोकरीला वर्षातून एकदाच येतो. त्या दिवशी दुपारची वेळ. गरमी इतकी होती की सगळी माणसं घरातच पडून होते. मी अंगणात झोपाळ्यावर बसून मोबाईल स्क्रोल करत होतो. अचानक समोरच्या गॅलरीतून आवाज आला, "अमित, इकडे ये रे जरा." मी तिच्या घरात गेलो. आत पडदे लावलेले, पंखा पंखा हळूच चालू आणि लिंबू सरबताचा वास दरवळत होता. "बोल आजी." ती ओठांवर हलकेसे स्मित घेऊन म्हणाली, "सरबत घे आणि जरा मदत कर. पाठीला खूप त्रास होतोय. थोडी मालिश करून देशील का?" मी थोडं संकोचलो, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. मी तिच्या मागे बसलो. हात हळूहळू तिच्या पाठीवर फिरवले. त्वचेखालचा तो उबदारपणा माझ्या बोटांना जाणवत होता. ती हलकेच सुस्कारात टाकत होती. "थोडं खाली. हो, तसंच. अजून दाब दे." मी हात हळूहळू कमरेपर्यंत नेला. तिच्या साडीचा पातळ कपडा आणि अंगाचा मंद सुगंध माझ्या श्वासात मिसळत होता. ती अचानक वळली. आमचे डोळे भिडले. त्या क्षणी सगळं शांत झालं. पंख्याचा आवाज, बाहेरची पक्ष्यांची किलबिल. फक्त तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती. "अमित, आज घरात कोणी नाही." तिचं वाक्य अर्धवट राहिलं, कारण मी तिचा हात धरला. ती एक क्षण थांबली, पण मग हळूहळू माझ्याकडे झुकली. तिचा श्वास माझ्या चेहऱ्यावर येत होता. मी तिच्या डोळ्यात पाहत होतो आणि पुढच्या क्षणात आमचे होठ एकमेकांना भिडले. तिचे होठ गरम आणि मऊ होते आणि तिच्या मिठीतील ती ऊब माझ्या अंगातून विजेसारखं पसरत होती. तिच्या हाताने माझी पाठ घट्ट धरली आणि आम्ही एकमेकांत विरघळून गेलो. आम्ही कधी सोफ्यावरून खाली, तर कधी गालिच्यावर एकमेकांच्या मिठीत हरवत होतो. तिचा हळू आवाज, माझ्या श्वासाचा वेग आणि बाहेर पडद्यामधून येणारा सोनेरी सूर्यकिरण, सगळं जादूसारखं होतं. वेळ थांबली होती. संध्याकाळी मी घरी परतलो तेव्हा अजूनही तिचा सुगंध माझ्या अंगावर होता. ती रात्र मी झोपलो नाही. डोळ्यासमोर फक्त तिचं हसणं आणि त्या दुपारचे क्षण होते. त्या दुपारनंतर माझं मन सतत सुनीता आजीकडे भटकत होतं. तिचा सुगंध, तिच्या हाताचा स्पर्श आणि होठांवरचा तो गोडवा, सगळं माझ्या अंगात अजूनही जिवंत होतं. संध्याकाळी मी अंगणात बसलो होतो तेव्हा पावसाच्या थेंबाचा आवाज सुरू झाला. लवकरच मुसळधार पाऊस सुरू झाला. अचानक माझ्या मोबाईलवर मेसेज आला, "घरी ये, गरम चहा बनवलाय." ये आजीचं मेसेज होतं. मी छत्री घेऊन तिच्या घराकडे निघालो. पावसाचा वास, मातीचा सुगंध आणि मनातला तो गुपित थरथरा. तिच्या दारात पोहोचताच तिने मला आत ओढलं. तिचा अंगावरचा हिरवा शाल ओला झाला होता. केसांवर पावसाचे थेंब होते. ती एकदम मोहक दिसत होती. "थंडी वाजते ना, कपडे वाळायला टाक, मी टॉवेल आणते." ती म्हणाली. मी शर्ट काढून खुर्चीवर ठेवली. ती टॉवेल घेऊन आली आणि हळूहळू माझे केस पुसू लागली.
तिचे हात माझ्या मानेवर फिरू लागला. माझं हृदय जोरात धडधडत होतं. तिने टेबलावर गरम चहा ठेवला. खिडकीतून पावसाचे थेंब आत शिरत होते आणि खोलीत फक्त चहा, ओल्या मातीचा वास आणि तिचा सुगंध होता. ती माझ्या अगदी शेजारी बसली. "कालची दुपार विसरला नाहीस ना?" तिने हळू आवाजात विचारलं. "आजी, विसरणं शक्य आहे का?" मी तिचा हात हातात घेतला. तिने माझ्याकडे पाहिलं आणि हळूहळू माझ्या जवळ आली. आमचे होठ पुन्हा भिडले. यावेळेस अधिक उत्ताळपणाने. पावसाचा आवाज बाहेर वाढत होता आणि आत आत आमचं तापलेलं श्वासाचं वातावरण. पाऊस इतका जोरात होता की विजेचे दिवे गेले. फक्त मेणबत्तीचा प्रकाश खोलीत पसरत होता. त्या मंद उजेडात ती आणखीच मोहक दिसत होती. तिने माझा हात धरून बेडकडे नेलं. पावसाच्या थेंबाचा आवाज, मेणबत्तीचा लुकलुक आणि तिच्या डोळ्यातलं तो गहरा भाव, सगळं वातावरण एकदम जादू होतं. आम्ही एकमेकात गुंतून गेलो. वेळ, पाऊस, अंधार सगळं विसरून तिच्या प्रत्येक स्पर्श, प्रत्येक चुंबन आणि तिच्या उबदारपणा माझ्या अंगात मुरत होतं. रातभर आम्ही फक्त एकमेकांना अनुभवत राहिलो. पाऊस थांबला तेव्हा पहाट झाली होती. बाहेर पक्ष्यांनी किलबिल सुरू केली होती आणि आम्ही अजूनही एकमेकांच्या मिठीत होतो. त्या पावसाळी रात्रीनंतर माझ्या आणि त्या आजीच्या नात्याला तो अदृश्य धागा अजून घट्ट झाला होता. तिच्या भेटीची, स्पर्शाची एक ओढ सतत मनात होती. तिसऱ्या दिवशी सकाळी मोबाईलवर मेसेज आला. "आज गावात राहून चालणार नाही. मला तुझ्यासोबत बाहेर जायचंय. तयार राहा." मी लगेच मोटरसायकल तयार केली. दुपारी आम्ही गावातून निघालो. रस्त्यात तिने काळा दुपट्टा घट्ट बांधला होता आणि डोळ्यांमध्ये एक गुपित चमक होतं. हायवेवर वारा जोरात वाहत होता. ती माझ्या मागे बसून घट्ट मिठी मारून होती. तिचा हात छातीवर, माझ्या छातीवर आणि तिचे चेहऱ्यावर माझ्या खांद्यावर टेकलेले. त्या क्षणी प्रवासाचे कारण विसरून फक्त तिचा स्पर्श जाणवत होता. 1 तासानंतर आम्ही गावापासून दूर एका छोट्याशा शहरात पोहोचलो. तिने आधीच एका ओळखीच्या लॉजमध्ये खोली बुक केली होती. रिसेप्शनवर तिने फक्त नाव सांगितलं आणि आम्ही वरच्या मजल्यावर गेलो. खोलीत पाऊल ठेवताच तिने दरवाजा बंद केला. मला भिंतीला टेकवलं आणि होठांवर होठ टेकवले. "इथे कुणी ओळखणार नाही. आज आपण सगळं विसरायचं." तिचा आवाज हलकासा पण ठाम होता. खिडकीतून बाहेर पाऊस पुन्हा सुरू झाला होता. खोलीतलं पडदे लावून आम्ही दोघं एकमेकात हरवून गेलो. ती आता कालच्यापेक्षा जास्त मोहक आणि धाडसी होती. तिचा प्रत्येक स्पर्श, प्रत्येक नजर माझ्यात आग पेटवत होती. आम्ही हसत खेळत, कधी एकमेकांना चिडवत, कधी मिठीत घेऊन वेळेचं भान हरवलं. दुपारी ती माझ्या छातीवर डोकं ठेवून पडली होती आणि मी तिच्या केसातून खेळत होतो. संध्याकाळी बाहेर आकाश गडद होतं. विजांचा कडकडाट आणि खोलीत मंद दिवेचा उजेड. तिने मला पुन्हा जवळ घेतलं. यावेळी जास्त खोल, जास्त उत्कृष्ट. त्या क्षणी आम्ही दोघंही शब्दाशिवाय बोलत होतो. फक्त विश्वास, हृदय धडधड आणि एकमेकांचा उबदारपणा. रात्र उशिरा आम्ही लॉजमधून निघालो. गावाच्या रस्त्यावर परतताना तिचा हात अजूनही माझ्या कमरेभोवती घट्ट होते. "अमित, आजची आठवण मी आयुष्यभर विसरणार नाही." ती कुजबुजली. त्या क्षणी मला समजलं, हे नातं आता केवळ एका दिवसाचं नव्हतं, तर पुढे अजूनही खूप काही घडणार होतं. त्या गुप्त सहलीनंतर आमचं नातं आणखी गहरं झालं होतं. 3 आठवड्यांनी तिचा वाढदिवस होता. सकाळचं तिने मलाच मेसेज केला, "आज रात्री 8 वाजता माझ्या घरी ये. सगळं तयार ठेवलंय." दिवसभर माझं मन कामात लागत नव्हतं. संध्याकाळी मी नीट तयार होऊन तिच्या घराच्या दिशेने निघालो. दार उघडाच होता. श्वास अडकला. आजी नेहमीपेक्षा वेगळीच दिसत होती. लाल रंगाची सिल्कची साडी, केसात मोगऱ्याचा गजरा आणि हलकाचा अत्तरचा सुगंध. खोलीत मंद लाईट, टेबलवर मेणबत्त्या आणि बाजूला केक ठेवलेला होता. "हॅपी बर्थडे आजी," मी हसत म्हणालो. तिने जवळ घेऊन माझ्या गालावर हलकंसं चुंबन दिलं. आजचा दिवस फक्त तुझा आणि माझा, बाकी सगळं विसरायचं." केक कापल्यावर आम्ही जेवण घेतलं. बाहेर पाऊस सुरू झाला होता आणि आत फक्त मेणबत्त्याचा लुकलुकीत प्रकाश. तिने हळू आवाजात विचारलं, "आठवतंय का पहिल्यांदा कधी भेटलो?" मी
तिचा हात धरून मान हलवल्या आणि आज आपण इथपर्यंत आलोय. ती माझ्या अगदी जवळ आली. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. आज मी तुला माझं सगळं देणार आहे अमित. तिने मेणबत्तीच्या प्रकाशात माझा हात धरून बेडकडे नेलं. खोलीत गुलाबाच्या फुलांचा वास होता. ती आत्ता पूर्णपणे मोकळी होती. तिचा प्रत्येक स्पर्श, प्रत्येक नजर आणि प्रत्येक कुजबुज माझ्या जीवालाच पेटत होती. त्या रात्री वेळ थांबलेला होता. बाहेर पाऊस, आतमध्ये आमचा उबदार श्वास आणि मेणबत्त्याच्या उजेडात दिसणारा तिचा तेजस्वी चेहरा. ती माझ्या समोर पूर्णपणे खुली झाली होती, शरीराने, मनाने आणि भावनाने. पहाटेच्या वेळी आम्ही अजूनही एकमेकांच्या मिठीत होतो. ती माझ्या छातीवर हात ठेवून म्हणली, अमित, आयुष्यभर असंच माझ्या जवळ राहशील ना? मी तिच्या केसातून हलकासा स्पर्श करत उत्तर दिलं, आजी, आत्ताच तुझ्याशिवाय कुठेच नाही जाणार. बाहेर सूर्य हळूहळू उगवत होता आणि मला माहिती होतं ही केवळ रात्र नव्हती, तर ते आयुष्याच्या आठवणीचा प्रभाव होता. मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत आहात पण चॅनलला सबस्क्राईब काही करत नाही, सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ येईल असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर मित्रांनो, धन्यवाद.